नमस्ते. गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण गेल्या 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये वजन कमी करणे आणि योगाचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व याबद्दल बोललो आहोत. तर आजचा हा भाग विशेष आहे, कारण की कालपासून थंडीचं प्रमाण थोडंसं वाढतं आहे. थंडीमध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास असतो, उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. तर आजच्या भागामध्ये आपण थंडीमध्ये रक्तदाब वाढू नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलचा व्हिडिओ करत आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं एवढीच इच्छा आहे. तर कराल ना लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हिवाळा ऋतू सर्वांसाठी खूपच आरोग्यदायी असतो. मात्र या ऋतूत काही गोष्टींबाबत काळजी घेणं खूप गरजेचं असतं. थंडीच्या काळात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या समस्या खूप असतात. म्हणजे सतत त्यांना कोणता ना कोणता त्रास होतच असतो. तापमान कमी झालं की रक्तदाब वाढतो, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, छातीत दुखू लागतं. असे अनुभव अनेक जणांना आलेले आपण पाहतो किंवा ऐकतो. रक्तदाब साधारणपणे हिवाळ्यात जास्त आणि उन्हाळ्यात कमी असतो. हे घडते तर कशामुळं घडतं? तर रक्तदाब कमी होण्याचं कारण म्हणजेच काय, तर तापमानात घट झाल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. अरुंद रक्तवाहिन्या आणि धमन्यांना रक्ताभिसरणासाठी अधिक दाब लागतो, त्यामुळे रक्तदाब वाढतो. हवामानाच्या बदलांमुळे रक्तदाब प्रभावित होतो. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या शरीर, आर्द्रता, वातावरणाचा दाब, ढगाळपणा आणि वाऱ्यातील अचानक बदलांना थंडीप्रमाणेच प्रतिक्रिया देऊ लागतं. तर या ऋतूमध्ये रक्तदाबातील बदल म्हणजेच हाय ब्लड प्रेशर 65 वर्षे आणि त्याहूनही अधिक वयाच्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आपण पाहायला मिळतो. तर हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रणासाठी आपण काय करायला हवं, कोणती काळजी घ्यायला हवी, कोणता आहार घ्यायला हवा याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर त्यामध्ये आहे व्हिटॅमिन डीचे सेवन करणं. हिवाळ्यामध्ये व्हिटॅमिन डी युक्त आहार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे काही लोकांना व्हिटॅमिन डी युक्त आहार कोणता असतो हे देखील माहीत नसतं. तर अशा लोकांनी डॉक्टरांच्याकडे जाऊन म्हणजे आपल्याला डी व्हिटॅमिन युक्त तुम्ही गोळ्या घेऊ शकता, कारण या ऋतूमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते, त्यामुळं रक्तदाब वाढतो. तर अशा लोकांनी काय करायचं आहे की सकाळी उठल्यानंतर कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये आपला थोडासा वेळ घालवायचा आहे, कारण सूर्याच्या प्रकाशातून आपल्याला डी जीवनसत्व मिळतं. तसेच व्हिटॅमिन डी युक्त पदार्थाचं देखील सेवन करायचं आहे, ज्यामुळं तुमचा रक्तदाब वाढणार नाही. त्यानंतर आहे प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करा. तापमानात घट झाल्यामुळे प्रदूषण वाढते, त्यामुळे गंभीर प्रदूषण असलेल्या क्षेत्रात जाणं टाळावं. आजकाल आपण बघतो की सगळीकडेच प्रदूषण आहे. अक्षरशः घरातून बाहेर जरी पडलं तर गल्लीमध्ये गाड्या इतक्या भरमसाठ असतात की त्या गाड्यामधून निघणारा जो काही धूर आहे किंवा चूल पेटवलेली असेल किंवा इतर कारखाने असतील, गुऱ्हाळघरं असतील, म्हणजे गाड्यातून निघणारा धूर असेल, तर अशामुळं किंवा जिथं जास्तीत जास्त कचरा आहे अशा ठिकाणचं देखील वातावरण खूप असतं खराब. तर अशा ठिकाणी जाण्याचं टाळावं, कारण प्रदूषणामुळे शरीरातील एंडोथेलियम हार्मोन्सचा स्राव होऊ शकतो. त्यामुळं काय होतं की व्यक्तीच्या शरीरातील रक्तदाब वाढतो. पुढचं आहे उबदार राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला थंडी ही असतेच, म्हणजे काहींना थंडीचं प्रमाण जास्त जाणवतं, काहींना कमी जाणवतं. जर तुम्हाला थंडीच्या वातावरणामध्ये स्वतःचा उच्च रक्तदाब टाळायचा असेल तर स्वतःला उबदार ठेवण्यासाठी लोकरीचे कपडे घालणं खूप गरजेचं आहे. तापमानात अचानक होणारा बदल रक्तदाबावरती खूप परिणाम करतो, त्यामुळे बाहेर जाताना योग्य कपडे घालणं खूप गरजेचं आहे. अतिथंडी टाळायची असेल तर शरीर पूर्णपणे उबदार ठेवणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळं रक्तदाबावरती कुठलाही परिणाम होणार नाही. पुढचं आहे हायड्रेट राहा. थंड हवामानामध्ये हायड्रेट राहणं खूप गरजेचं असतं. काहींना कसं असतं की थंडी आहे तर पाणी पिण्यापासून प्रत्येकजण बाजूला राहतं, म्हणजे पाणी पिण्याचं टाळतं. योग्य हायड्रेशन संपूर्ण हृदयाच्या आरोग्यास समर्थन देतं आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकतं. त्यामुळे दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे.
कारण की तुम्ही जितकं पाणी प्याल तितकं तुमचं शरीर हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करेल. पुढचं आहे नियमितपणे रक्तदाब तपासा. तुमचा रक्तदाब म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर किती आहे हे तुम्ही नियमितपणे डॉक्टरांकडे तर जाऊ शकत नाही किंवा दवाखान्यात जाऊ शकत नाही, तर आज म्हणजे रक्तदाब तपासण्यासाठीचं मशीन आपल्या मेडिकलमध्ये अवेलेबल आहे. ते घेऊन तुम्ही नियमितपणे आपल्या घरी रक्तदाब तपासू शकता. विशेषतः हिवाळ्यात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्थितीची जाणीव होईल. तुम्हाला काही जर वेगळं वाटत असेल, चढ उतार होत असेल, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घेता येईल. पुढचा एक, घरामध्ये सक्रिय राहा. थंडीच्या महिन्यात बाहेरच्या शारीरिक हालचालीमुळे व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत योगासने, घरात आरामात चालणे यासारख्या क्रिया तुम्ही वारंवार करू शकता. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होईल. तर सर्वांनी थंडीमध्ये स्वतःची काळजी घ्यायची आहे. ज्यांना रक्तदाबाचा, हायपर ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर अशा लोकांनी थंडीमध्ये खूप स्वतःची काळजी घ्या. हायड्रेट राहा, व्यायाम करा, घरामध्ये सक्रिय राहा, व्हिटॅमिन डीचे सेवन करा आणि शरीराला जितकं जमेल तितकं उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या ह्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.